नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. आणि मागच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण सर्वांनी बॉन्ड इन्व्हेस्टमेंटबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करायची असते हे सगळं काही तुम्हाला करून दाखवणार आहे. तर लाईव्ह मी इथं स्क्रीन शेअर सुरुवात केली आहे तुमच्या सर्वांसाठी. तर या सगळ्या गोष्टींमधून आता आजच्या सेशनमध्ये विंट वेल्थ नावाचं एक ॲप आहे. याच्यावरून आता आपण बॉन्डमध्ये अगदी सहजपणे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. याची जी काही लिंक आहे ती मी चॅट बॉक्समध्ये इथं तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकलेली आहे आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा मिळेल. तर ते लिंकने तुम्ही याच्यावरती अकाउंट ओपन करू शकता आहात. अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, जसं पण आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तशाच प्रकारे इथं सुद्धा तुम्हाला स्वतःचं एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आणि इथून तुम्ही डायरेक्टली बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. कशा प्रकारे करायचं आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल. लिंक दिली आहे. त्या लिंकने तुम्हाला ॲडिशनल 0.5% जो काही इंटरेस्ट आहे तो जास्त भेटेल. म्हणजे बॉन्डवरती जर समजा 11.5% असेल तर तुम्हाला 12% भेटेल. तर कस्टमाइज एक लिंक मी बनवलेली आहे आणि ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर डिस्क्रिप्शनमधून नक्की तुम्ही त्या लिंकने तुमचं अकाउंट ओपन करा. आता अकाउंट ओपन केल्यानंतर याच्यामध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं बघा. भरपूर सारे याच्यामध्ये बॉन्ड्स आहेत. तुम्ही जर बघितलं टोटल आत्ता जर बघितलं तर जवळपास 60 ते 65 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स आहे. मग भरपूर सारे फीचर्स आहे याच्यामध्ये. बॉन्डमध्ये तुम्हाला जर SIP करायचे असेल तर तुम्ही SIPसुद्धा करू शकता आहात. मग तुमच्यानुसार तुम्ही इथं बॉन्ड निवडू शकताय. जसं की याच्यामध्ये भरपूर सारे फीचर्स तुम्हाला दिसत आहे बघा. शॉर्ट टिनरचं म्हणजे ज्यांना पण समजा एकदम शॉर्ट टर्मसाठी जर पैसे टाकायचे आहे तर तुम्हाला बघा इथं शॉर्ट टिनरचं एक ऑप्शन आहे. त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर वेगळे तुम्हाला बॉन्ड्स येतील का जे कमी महिन्यांसाठी आहे. जसं की यू ग्रो नावाचं कॅपिटलचं एक जो काही बॉन्ड आहे तो फक्त 4 महिन्यांसाठी आहे. 4 महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे परत मिळून जातील. परत मफिन ग्रीन नावाचा हा जो काही बॉन्ड आहे हा तुम्ही बघू शकता आहात. हा फक्त 7 ते 14 महिन्यांसाठी तुम्ही इथं पैसे टाकू शकता आहात. तर ज्यांना पण तुमच्या शॉर्ट टर्मसाठी करायचं आहे तर शॉर्ट टिनरच्या बॉन्ड्समध्ये तुम्ही करू शकता आहात. परत ज्यांना पण रेटेड पाहिजे आहे, जे हाय रेटेड बॉन्ड्स पाहिजे म्हणजे A आहेत किंवा A+ आहे, ज्यांना पण जास्त रेटिंगवाले बॉन्ड्स पाहिजे आहे म्हणजे एकदम सिक्युअर बॉन्ड जर तुम्हाला पाहिजे आहे लाँग टर्मसाठी तर मग तुम्ही हाय रेटेडवरती इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या प्रकारचे सुद्धा बॉन्ड्स मिळतात. कारण यांची रेटिंग भरपूर चांगली आहे. जसं की नाविकचा हा जो काही बॉन्ड आहे तुम्हाला दिसेल इथं. याच्यामध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर या बॉन्डची इथं रेटिंग आहे A. तर मी तुम्हाला काल पण बोललो होतो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की A रेटेड बॉन्ड्समध्येच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर हा जो काही बॉन्ड आहे तो A रेटेड आहे. याच्यामध्ये इंटरेस्ट जो काय आहे तो सुद्धा तुम्हाला मंथली मिळणार आहे. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला व्याज जे काही ते मिळणार आहे आणि जे पण तुमचं प्रिन्सिपल आहे, जे पण तुमची मुद्दल आहे तुम्हाला मॅच्युरिटीला मिळणार आहे. तुम्ही याच्यामध्ये जर समजा तुम्हाला अजून जास्त जर डिटेल्स पाहिजे असेल या बॉन्ड्सबद्दल तर तुम्ही व्ह्यू मोअरवर क्लिक करायचं. व्ह्यू मोअरवर क्लिक केलं का तुम्हाला भरपूर सारे याचे डिटेल्स मिळतात. याच्यामध्ये 11.25% तुम्हाला व्याजदर जे काय ते मिळतं आहे. ओके. आणि तुम्ही जर लिंकने जर केलं तर अजून जास्त तुम्हाला एक्स्ट्रा याच्यावरती व्याज मिळू शकतं आहे. तर बरोबर ते करायचं आहे. मॅच्युरिटी किती आहे याची जवळपास 2 वर्षांची आहे. 23 महिने काय आहे याचे बाकी आहेत. रेटिंग याची A आहे ते तुम्ही बघू शकता आहात. आणि याचे जे पण रिपेमेंट्स आहे ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे व्ह्यू ऑल रिपेमेंट्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण याचा हिशोब दिसतो का कोणकोणत्या महिन्याला तुम्हाला कशा प्रकारे इथं व्याज जे काही ते मिळणार आहे. बघा दर महिन्याला तुम्हाला व्याज जे काही ते मिळताना दिसतं आहे. बरोबर इथं व्याज मिळतं आहे. दर महिन्याला जे पण व्याज आहे तुम्हाला इथं दिसतं आहे. आणि शेवटी जे काही तुमचे 50,000 रुपये असणार आहे 2028ला ते तुमचे परत मिळून जाते. तर याच्यामध्ये तुम्ही 10,000 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. 10 समजा आता इथं 5 क्वांटिटी आहे तर समजा मला एकच करायची तर मग 1 क्वांटिटीमध्ये सुद्धा पाहिजे तर तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. तुमच्यावर ही गोष्ट डिपेंड करते. तर अशा प्रकारे एका बॉन्डच्या आपण सगळ्या डिटेल्स इथं चेक करू शकतो आहेत. याची रेटिंग काय आहे ते. त्यानंतर तुम्ही खाली जर गेले तर यांचं सिक्युरिटी कवरसुद्धा आहे. म्हणजे हे जे काही बॉन्ड्स आहेत ते सिक्युअर्ड आहेत पूर्णपणे. तर आरामशीर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. समजा उद्या जर कंपनीमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, काही जर झालं तरी पण हे बॉन्ड सिक्युअर आहे. म्हणजे हे जे काही बॉन्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात त्याच्या बदल्यात या कंपनीने काही ना काहीतरी गहाण ठेवलेलं आहे त्यांची महत्त्वाची एखादी ॲसेट. त्याच्यामुळं काय होतं आपल्याला एक सेफ्टी राहते आहे. आणि विंट वेल्थ हा जो काही हे ॲप आहे हे काय करता माहिती आहे का, जेवढे पण इथं यांचे बॉन्ड्स आहे ना हे त्यांनी स्वतः ॲनालिसिस करून टाकलेले असतात. आणि हे काय करतात याच्यामध्ये हे 2% स्वतः इन्व्हेस्टमेंट करतात. समजा ही जर कंपनी जर 100 कोटी जर बॉन्डमधून जर रेज करत असतील त्याच्यापैकी 2 कोटीची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे हे स्वतः टाकतात.
विंट वेल्थ स्वतः टाकतं. याच्यामुळं काय लक्षात येतं की हे जे काही बॉन्ड्स आहे त्यांनी स्वतः चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करूनच इथं टाकलेले असतात. नाही तर बाकीचे जे पण बॉन्ड्स आहे ते तुम्हाला नॉर्मल इथं दिसत नाही. इथं फक्त तुम्हाला 60 बॉन्ड्स मिळतील जे खूप चांगल्या क्वालिटीचे आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे, म्हणून मी तुम्हाला इथं रेकमेंड करतो. बाकी कोणी कोणी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं हे तुम्ही इथून बघू शकता आहात. याच्यामध्ये कम्फर्ट काय आहे, रिस्क काय आहे हे पण तुम्ही पाहिलं तर इथून वाचू शकता. यांच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही इथून बघू शकता आहात. टॅक्सेशन आहे, अदर बॉन्डचे जे काही डिटेल्स आहे ते पण तुम्ही इथून बघू शकता आहात. तर सगळं काही यांच्या गोष्टी जे काही ते आहेत तुम्ही जर बघितलं. आणि ज्यांना पण लगे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे बघा, इथं तुम्हाला इन्व्हेस्ट नाऊचा ऑप्शन येतं आहे, इथून तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता आपण बाकीचे पण प्रकार करू त्याच्या आधी. ठीक आहे, मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करून दाखवेल. त्याच्या आधी आपण बाकीचे प्रकार बघू. समजा बिग बॉन्ड्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे पण मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे पण बॉन्ड्स आहेत ते पण तुम्हाला इथे दिसतील. हे बघा, हे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे आहेत. परत ज्यांना पण समजा मंथली इंटरेस्ट पाहिजे आहे त्यांच्यासाठी वेगळे बॉन्ड्स आहे. हाय रिटर्न्सवर जर क्लिक केलं तर जे पण बॉन्ड सगळ्यात जास्त रिटर्न्स देत आहे, जसं की स्पंदनाचा हा एक बॉन्ड आहे, तो तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न देतो आहे. 12% तुम्हाला रिटर्न देतो आहे दरवर्षी, म्हणजे भरपूर चांगला इंटरेस्ट आहे. म्हणजे 1% जो काही इंटरेस्ट आहे तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे, जो खूप चांगले रिटर्न आहे तुम्ही जर बघितलं. त्यानंतर टॅक्स बेनिफिटवाले सुद्धा तुम्ही बॉन्ड्स इथं बघू शकता. त्याच्यावर जर क्लिक केलं तर टॅक्स बेनिफिटवाले सुद्धा बॉन्ड्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, हे सगळ्या काही तुम्ही गोष्टी इथं बघू शकता आहात. तुम्ही व्ह्यू ऑल जर क्लिक केलं तर भरपूर सारे बॉन्ड्स तुम्हाला इथं दिसतील. जे पण बॉन्ड्स तुम्हाला तुमच्याप्रमाणे खरेदी करायचे आहेत तुम्ही तुमच्याप्रमाणे इथं खरेदी करू शकता आहात. ज्यांना एकदम समजा छोटी इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्ही इथून 1000 रुपयापासून सुरुवात करू शकता. बघा, तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे इन्व्हेस्ट इन 1000. तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं तर याच्यावरती ज्या बॉन्ड्समध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ते बॉन्ड्स तुम्हाला इथं दिले. जसं की युग्रो जी काही कंपनी आहे त्यांचा एक हा बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. किंवा डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ट्रेजरी बिल्स आहे. तर गव्हर्नमेंट बॉन्ड्सबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये सुद्धा पाहिलं तर इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. गव्हर्नमेंट बॉन्ड्स पण आहे जे एकदम सेफ आहे. ट्रेजरी बिल्स म्हणजे गव्हर्नमेंटचेच बॉन्ड्स असतात, ते फक्त शॉर्ट टर्मसाठी असतात. तर हा जो काही ट्रेजरी बिल आहे ते 11 महिन्यांसाठी आहे. तर 11 महिन्यांसाठी तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. परत युग्रो कॅपिटलचा हा जो काही आहे हा 4 महिन्यांसाठी आहे. तर जे पण आहे किती महिने याच्यामध्ये बाकी आहे ते पण आहे, सगळ्या काही तुम्ही इथून बघू शकता आहात. पण जे पण मोठे मोठे बॉन्ड्स आहे ना त्याच्यामध्ये कमीत कमी 10,000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट जे काही ती चालू होते. आणि तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात, कारण याच्यामध्ये जे काही आपलं रिस्क आहे ना ते ऑलमोस्ट नथिंग आहे, खूप कमी आहे रिस्क. फक्त एवढंच आहे, तुम्हाला जेव्हा पण तुम्ही बॉन्ड सिलेक्ट करा तेव्हा रेटेडच बॉन्ड्स मेनली खरेदी करायचे आहे. किंवा समजा तुम्हाला जर थोडंफार तुम्ही जर रिस्क घेऊ शकता आहात तर BBB वाले जे काही बॉन्ड्स आहेत ते पण तुम्ही BBB वाले सुद्धा बॉन्ड चांगले असतात, तुम्ही त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. नाही तर रेटेड सगळ्यात बेस्ट आहे. रेटेड बॉन्ड जर निवडले तर रेटेडसुद्धा तुम्हाला भरपूर सारे इथं बॉन्ड्स दिसतील, तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर इन्व्हेस्टमेंट करू शकता. समजा हा युग्रो कॅपिटल जो काय आहे तो सुद्धा एक रेटेड बॉन्ड आहे तुम्ही जर बघितलं तर आता मध्ये समजा आता याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू मोरवर जर क्लिक केलं तुम्हाला बाकीची सुद्धा याच्याविषयी इन्फॉर्मेशन मिळेल की याच्यामध्ये रिपेमेंट्स तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे, काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याप्रमाणे तिथे दिसतील. ठीक आहे, याच्यावरती काय करू आता मी तुम्हाला इथं जे काय आहे सगळं काय बघा दाखवलं जातं आहे. मंथली तुम्हाला इंटरेस्ट जो काय आहे मंथली मिळणार आहे. याच्यामध्ये यांनी किती कोटी रुपये काय इथं हे केलेले आहे, सिक्युरिटी कवर आहे, म्हणजे आपल्यासाठी ओके आहे. आता समजा मला बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी काय करायचं, तुम्हाला इन्व्हेस्ट नाऊवरती क्लिक करायचं आहे. इन्व्हेस्ट नाऊवरती क्लिक केलं का लगेच हे काय घेऊन जातं, तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन इथून पेमेंट करायचं. जे पण तुमचं UPIचं ॲप असणार आहे तिथून तुम्हाला डायरेक्टली इथं पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, इथं भरपूर सारे जे काही युनिट्स आहे यांनी सेल केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता एखाद्या युनिटमध्ये इथं इन्व्हेस्टमेंट जे काही ते करून दाखवतो. ठीक आहे ना, एखाद्या युनिटमध्ये समजा मला करायचे आहे, मग इन्व्हेस्टवर क्लिक करायचं इथं. मग हे काय करेल तुम्हाला अशा प्रकारे दाखवेल काय तुमचं फोनपे गुगल पे आहे, तुम्ही तिथून डायरेक्टली पेमेंट करू शकता आहात. ठीक आहे, माझं आता SBIचं आहे गुगल पे, तर मी पेवर क्लिक करेल आणि हे डायरेक्टली गुगल पेमध्ये घेऊन जाईल आपल्याला. गुगल पेमध्ये घेऊन गेलं का इथून आपल्याला टाकायचं आहे हे आणि इथून डायरेक्टली आपल्याला पेमेंट जे काही ते करायचं आहे. ठीक आहे ना, पेमेंट इथं केलं आपण का डायरेक्टली ते ऑटोमॅटिक आपल्याला विंथ वेल्थवरती घेऊन जाईल आणि तिथून आपल्याला डायरेक्टली इथं पेमेंट जे काही आहे आपलं सक्सेसफुल होईल आणि
आपली इन्व्हेस्टमेंट जे काही होऊन जाईल. ठीक आहे, तर एकदा इथं जातो, 1 मिनिट. ठीक आहे, याला इथं लोडिंग होऊन द्यायचं आहे. ओके, ठीक आहे, आपण आलो आहे इथं. बघा, इन्व्हेस्टमेंट जे काय आहे आपली इथं झालेली आहे. ठीक आहे, आता आज काय आहे मी इथं इन्व्हेस्टमेंट केले, तर उद्यापर्यंत हे माझ्या अकाउंटला तिथं दिसून जातील. ह्याचं काही सगळ्या डिटेल्स आहे. तुम्ही व्ह्यू ऑल डिटेल्सवर क्लिक केलं तर सगळं काही तुम्हाला इथे दिसेल. काय काय तुम्ही बॉन्ड्स काय खरेदी केलेले आहेत, काय केलेले आहेत. हे जे काही बॉन्ड्स आहे ना, ते तुम्हाला खाली पोर्टफोलिओचं ऑप्शन आहे. पोर्टफोलिओवर क्लिक करून तुम्ही पाहिलं तर हे जे काही बॉन्ड्स आहे तर बघू शकता आहात. जे पण काय तुम्ही बॉन्ड्स खरेदी केलेले आहे, काय केलेले आहे, हे सगळे तुम्ही इथून जाऊन बघू शकता आहात. ठीक आहे, याच्या आधी मी याच्यासाठी एक बॉन्ड तुम्हाला खरेदी करून ठेवलेला होता. मुथूट एमक्रेडचा एक बॉन्ड होता, जो मी याच्या आधी खरेदी केला, तो पण शॉर्ट 3 इयरचाच होता. तर त्याच्यामध्ये जे पण आहे तुम्हाला इथं व्याजदर दिसतं आहे बघा. 1 जुलैला मिळणार आहे, 1 ऑगस्टला मिळणार आहे, 28 ऑगस्टला मला जे पण प्रिन्सिपल आहे ते मिळणार आहे, आणि शेवटी 1 सप्टेंबरला मला बाकीचे जे काही व्याज आहे ते मिळणार आहे. 3 महिन्यांसाठी हा बॉन्ड्स होता. फक्त 3 महिन्यांनी जे काही पैसे मला परत मिळतील, मग तुम्ही नेक्स्ट बॉन्डमध्ये टाकू शकता. असे भरपूर सारे शॉर्ट टर्मचे बॉन्ड मिळतील. ज्यांना पण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर लाँग टर्मचे सुद्धा तुम्हाला भरपूर सारे इथं बॉन्ड्स मिळतील. हा स्पंदनाचा जो काही बॉन्ड आहे तो पण भरपूर चांगला आहे. हा 2 वर्षांसाठी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगला इंटरेस्ट मिळतो आहे. याची जी काही रेटिंग आहे ती थोडीशी कमी आहे, BBB, बट यस, BBB+ जर आहे तीसुद्धा एक खूप चांगली रेटिंग आहे. ह्याच्यामध्ये रिस्क तसं भरपूर कमी आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे तसं इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करू शकता स्वतः ॲनालिसिस करून. ठीक आहे, मी कोणती तुम्हाला सजेशन नाही देते की याच्यामध्येच केलं पाहिजे आहे. भरपूर सारे इथं बॉन्ड्स आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे इथं ॲनालिसिस करून हे जे काही बॉन्ड्स आहे ते खरेदी करू शकता आहात. ठीक आहे, भरपूर चांगला प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं भरपूर इझीसुद्धा आहे. आता त्यानंतर दुसरा एक पर्याय हा आहे, ज्यांना पण समजा इथून नाही खरेदी करायचं आहे, तर तुमच्या ब्रोकरच्या ॲपवरून सुद्धा तुम्ही बॉन्ड जो काही तो खरेदी करू शकता आहात. आणि याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जे काय आहे मला वाटतं इथं तुम्ही झेरोदावरून खरेदी करू शकता. पण झेरोदावरून खरेदी करायला कित्येक लोकांना जमत नाही, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, कारण झेरोदा खूपच सिम्पल आहे एकदम. तर मग तुम्ही अपस्टॉक्सवरून खरेदी करू शकता. अपस्टॉक्सवर तुम्ही जर गेले तर तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवतो आहे बघा. अपस्टॉक्सवर तुम्ही अशा प्रकारे आले का तुम्हाला इथं मोरवर क्लिक करायचं आहे बघा. मोरचं तुम्हाला इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत. मोरवर तुम्हाला क्लिक करायचं. मोरवर क्लिक केलं का तुम्हाला इथं बॉन्ड्सचं ऑप्शन दिसतं आहे बघा. इथं FD आहे, गोल्ड आहे, IPO आहे, बॉन्ड्स. तर बॉन्ड्समध्ये समजा मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर बॉन्ड्सवर मी इथं क्लिक केलं का तुम्हाला भरपूर सारे इथं बॉन्ड दिसत आहे बघा. इथून पण तुम्ही पाहिलं तर बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथं पण भरपूर चांगले चांगले बॉन्ड्स आहे हे बघा. ठीक आहे, हा स्पंदनाचा जो काही बॉन्ड आहे तो पण तुम्हाला इथे दिसतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12.40% इथं व्याजदर मिळतं, जे खूप चांगलं व्याज आहे. परत त्यानंतर इथं 11.5%वाला आहे. परत मुथूट एमक्रेडचा पण आहे. हे सगळे जे काही बॉन्ड्स आहे तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट होत नाही. मिनिमम 1000 इन्व्हेस्टमेंटवाले पण बॉन्ड तुम्ही बघू शकता. बघा, पिरामल फायनान्सचा आहे, ही पण एक चांगली कंपनी आहे. तुम्ही याच्यामध्ये 1,500 रुपयापासून पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा सुद्धा एक खूप चांगला बॉन्ड आहे. याची जी काही रेटिंग आहे AA आहे, म्हणजे भरपूर चांगले रेटिंग आहे आपण जर बघितलं तर रेटिंग पण भरपूर चांगले आहे. तुम्हाला समजा हा खरेदी करायचा आहे तर काय आहे, तुम्हाला युनिट्स जे काय ते टाकायचे आहेत, 1, 2 काय तुम्हाला युनिट जे काय आहे ते टाकायचे आहेत. आणि तुम्हाला इथं बाय नाववरती क्लिक करायचं आहे. बाय नाववरती क्लिक केलं का तुम्हाला इथं जे काय आहे ऑटोमॅटिकली तुमचे जे काय आहे ते प्लेस होऊन जाईल ऑर्डर. तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तिथं ऑप्शन येईल, पेमेंट तुम्हाला करायचं आहे. पेमेंट केलं की तुमची इथं लगेच इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल. ठीक आहे, आणि तुमचे जे काही पैसे आहे तुम्हाला दर महिन्याला बरोबर व्याज तिथे यायला चालू होऊन जाईल. तर अशा प्रकारे जे पण बॉन्ड तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही इथून बघू शकता. समजा मिनिमम 10K इन्व्हेस्टमेंटवाले आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे मग बॉन्ड तुम्हाला येऊन जातात की 10,000 रुपयापासून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. ठीक आहे, हे बघा याच्यामध्ये भरपूर सारे इथं बॉन्ड येता आहे. स्पंदनाचा आहे, मुथूट एमक्रेड आहे, नावी आहे, पिरामल आहे, अदानी एंटरप्राइजेस आहे. भरपूर सारे बॉन्ड तुम्हाला येत आहेत. हे सगळे A रेटेड आहे, सो भरपूर सेफ आहे हे बॉन्ड्स. ठीक आहे, आणि तरी पण याच्यामध्ये खूप चांगला व्याज तुम्हाला मिळते, 11-12% मिळतं आहे. तर ज्यांना पण डायरेक्ट ब्रोकरमधून करायचं आहे तर ब्रोकरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. इथं तुम्हाला G-Secचं त्याचं सुद्धा ऑप्शन मिळतं. हे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, त्यांच्या बॉन्डमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. म्हणजे डायरेक्टली गव्हर्नमेंट बॉन्डबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. तेलंगणा ही काही गव्हर्नमेंट आहे त्यांचा सुद्धा एक बॉन्ड आहे,
हे बघा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एकदम 2,500-1,000 रुपयापासून तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स एकदम सेफच असतं, भले ते कोणत्या स्टेटचे असो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असो. तर तेलंगणाचा हा बॉन्ड आहे, म्हणजे तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटचा असणार आहे, राज्य सरकारचं एक प्रकारे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सुद्धा आहे इथं. हे बघा, त्याच्यामध्ये पण 7.5% व्याजदर मिळतं, जे भरपूर चांगला व्याजदर आहे, कारण आपले पैसे 100% सेफ राहतं इथं. परत तुम्हाला केरळाचा आहे, तो सुद्धा एक बॉन्ड मिळतो आहे, 7.5% तुमचं यील्ड आहे, म्हणजे भरपूर चांगला यील्ड आहे. आणि इथं तुम्ही एकदम लॉंग टर्मसाठी पैसे टाकू शकता. बघा, याची जी काही मॅच्युरिटी आहे ती 1 सप्टेंबर 2034ला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो काही बॉन्ड आहे 2061ला आहे डायरेक्टली. म्हणजे आजपासून पार 30-40 वर्षांपर्यंत तुम्हाला 7.5% फिक्स व्याजदर मिळणार आहे. आणि हे जे काही व्याजदर असतं ते फिक्स असतं. समजा उद्या जर आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जर व्याजदर कमी जरी केले ना, तरीसुद्धा तुम्हाला 7.5% मिळतील, म्हणजे मिळतील 100%. ही तुम्हाला एक शाश्वती असते. आणि दुसरी गोष्ट काय शाश्वती आहे का, पैसे तुमचे 100% सेफ आहे. इथं तुमचे पैसे बुडण्याचे चान्सेस एकदम 0 आहेत, कारण गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे. इथं गव्हर्नमेंटला डायरेक्टली तुम्ही पैसे देता, गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे. तो तुम्ही इथं किती पण पैसे टाकू शकता. तुम्हाला 50 लाख टाकायचे आहे, 100 काय टाकायचे आहे, किंवा समजा 1 कोटी 2 कोटी किती पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुमच्याप्रमाणे. भरपूर सारे इथं बॉन्ड्स आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट का, ठीक आहे भरपूर सारं लॉंग टर्मचे बॉन्ड्स आहे, पण पाहिजे तर हे बॉन्ड्स तुम्ही मॅच्युरिटीच्या आधीसुद्धा विकू शकता. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की G-Secच्या आपल्या व्हिडिओमध्ये, तरी पण एकदा रिपीट सांगतो आहे का हे बॉन्ड्स तुम्ही मॅच्युरिटीच्या आधीसुद्धा विकू शकत आहात. जास्त करून विकायचे नाही आपल्याला, बेटर राहतं का आपण मॅच्युरिटीपर्यंत थांबलं पाहिजे. पण जर मॅच्युरिटी आधी जर विकायचे असतील तुम्ही पाहिजे तर विकू शकता आहात. या बॉन्ड्समध्ये जास्त काही तुम्हाला ॲनालिसिस करण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही आरामशीर इथं पैसे टाकू शकता आहात, जेवढे पण तुम्हाला टाकायचे आहे. बघा इथं जे पण आहे तुम्हाला इथं दिसतील सगळं काही, काय तुम्ही समजा किती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात, त्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरून तुमचे रिटर्न्स किती टक्के तुम्हाला मिळणार आहे का आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून बघू शकता आहात. ठीक आहे, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहे. आता जर बघितलं हे जे काही बॉन्ड आहे ना तुम्हाला एकदम स्वस्तामध्ये मिळतं, नाही तर याची जी काही व्हॅल्यू आपण जर बघितलं तर जास्त आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं याची जी काही व्हॅल्यू आहे ती भरपूर जास्त आहे, पण हे जे काही बॉन्ड आहे ना तुम्हाला थोडेसे स्वस्तामध्ये मिळतं आहे, कारण भरपूर लाँग टर्मचे बॉन्ड्स आहे, स्वस्तामध्ये तुम्हाला मिळतं आहे एकदम. तर आरामशीर तुम्ही पाहिलं तर G-Secमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकताय. आणि ज्यांना पण कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये करायचं आहे तर कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये पण तुम्ही नक्की करू शकता. तुमची चॉईस आहे तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत. आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला कशामध्ये टाकायचं. तर रेटिंग तुम्हाला नक्की बघायची आहे, रेटिंग A असली पाहिजे आहे किंवा BBB असली पाहिजे आहे. आणि थोडंफार तुम्ही त्या कंपनीविषयी पण माहिती घेऊ शकता आहात. समजा स्पंदना आहे तर स्पंदनाचं सुद्धा भरपूर सारी माहिती तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल, तुम्ही तिथून जाऊन नक्की चेक करू शकता ही कंपनी कशाप्रकारे काम करते आहे, काय करते आहे ते. ठीक आहे, ही पण एक फायनान्शियल कंपनी आहे, म्हणजे दुसऱ्यांना ही कंपनी कर्ज देण्याचं काम करते, एक प्रकारची NBFC आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर चांगलं तुम्हाला यील्ड मिळते आहे तुम्ही जर बघितलं तर. ठीक आहे, तर तुमच्याप्रमाणे तुम्हाला ठरवायचं आहे आता कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तुम्हाला कशा प्रकारे कुठं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ज्यांना पण एकदम सिम्पली करायचं आहे ना तर विंट वेल्थवरून तुम्ही नक्की करू शकता. त्याची सुद्धा लिंक मी दिली आहे, दोघांची पण लिंक दिली आहे. अपस्टॉक्सची पण पाहिलं तर मी लिंक देऊन टाकेल चॅटबॉक्समध्ये, तुम्ही तिथून जाऊन तुमचं अकाउंट जर नसेल अपस्टॉक्समध्ये तर नक्की ओपन करू शकता आहात. ठीक आहे, तर आय होप की सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या असणार आहे. आता याच्याबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील, काही जर डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे हे पण मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि कोण बॉन्डमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे व्हिडिओबद्दल किंवा बॉन्ड्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, ही पण गोष्ट तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी आता आपण शेवटचा जो काही आपला व्हिडिओ आहे 5 याच्यामध्ये आपण भेटू. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे का नेमकं तुम्हाला बॉन्ड इन्व्हेस्टमेंट करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेत, आणि बॉन्ड इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग तुम्ही कशाप्रकारे करू शकता, का किती रुपये तुम्ही बॉन्ड्समध्ये टाकले पाहिजे आहे, मग तुम्हाला त्याच्यावरती किती दर महिन्याला व्याज मिळू शकता आहे, कुठं कोणत्या बॉन्डमध्ये किती पैसे टाकले पाहिजे, याचं काही पूर्ण प्लॅनिंग आहे. आणि जी पण स्ट्रॅटेजी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर लेट्स गो आपण व्हिडिओला आता इथं एंड करूया. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या जे काही गोष्टी आहेत त्या शिकून घेऊ. धन्यवाद.